अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेसलेली साडी आणि त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प याचा काही संबंध असतो का? प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण जरा बारकाईने बघितलं तर यात नक्कीच तथ्य आढळून येईल. नुकताच मोदी सरकारने संसदेत 13वा अर्थसंकल्प सादर केला. पण आजच्या बातमीची गोष्टमध्ये आम्ही या बजेटबद्दल नाही तर बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्यांवर होणाऱ्या चर्चेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, मी हिमाली आणि तुम्ही पाहताय बातमीची गोष्ट. आजच्या या भागात निर्मला सीतारामन यांनी मागील 7 बजेटमध्ये नेसलेल्या साड्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ. निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या हुशारी आणि कामगिरीबद्दल सर्वांनाच आदर आहे, पण त्यांच्या साड्यांवरील प्रेमाचे सुद्धा अनेकांना कौतुक आहे. भारतातील विविध प्रांतातील हस्तकारागिरांनी बनवलेल्या पारंपरिक साड्यांची त्यांना खास आवड आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना नेसलेल्या प्रत्येक साडीमागे भारताच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या संस्कृती आणि वारशाची कहाणी आहे आणि काही वेळा त्यामागे एखादा सूक्ष्म संदेश देखील दडलेला असतो. मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25चा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील किरमिची किनार असलेली ऑफ व्हाईट मंगलगिरी साडी परिधान केली होती. आता योगायोग पहा, याच बजेटमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशसाठी भरघोस आर्थिक मदत केली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक पूर्व अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यात पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध असलेली काठाची शिलाई होती. या अंतरिम बजेटमध्ये मत्स्य व्यवसाय विभागासाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक तरतूद केली गेली. त्यामुळे लोकांच्या मते बंगालची ही निळी साडी सरकारच्या मत्स्य व्यवसाय योजनांवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न होता. 2023 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मलाजींनी मंदिरांच्या डिझाईनची किनार असलेली लाल रंगाची साडी निवडली होती. ही साडी कर्नाटकातील धारवाड परिसरातील कसुती काम असलेली इल्कल सिल्क साडी होती. ही साडी हातमागावर विणली जाते. या साडीवर रथ, मोर आणि कमळ यांची चिन्हे होती. 2022 मध्ये सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना तपकिरी रंगाची बोमकाई साडी परिधान केली होती आणि ती ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील हातमाग विणकरांच्या कलेला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय ओळख देण्यासाठी परिधान केली होती असे म्हटले जाते. हैदराबादमधील पोचमपल्ली गावातील साडी तिच्या अनोख्या पॅटर्नसाठी ओळखली जाते. 2021 साली निर्मलाजींनी या पोचमपल्ली साडीला अर्थसंकल्पाचा मान दिला होता. भारतामध्ये पिवळ्या रंगाला समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि 2020 साली निर्मला सीतारामन यांनी नेसलेली पिवळी रेशमी साडी भारताच्या समृद्ध संस्कृतीचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पाहिले गेले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले आणि सीतारामन यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 5 जुलै 2019 रोजी सीतारामन यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. त्यावर्षी सुद्धा त्यांनी सोनेरी किनार असलेली गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी नेसली होती. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील मंगलगिरी साडी ही हातमागावर विणली जाणारी पारंपरिक पिटलूम्स वापरून तयार केली जाते. या साडीला GI टॅग मिळालेला आहे. मोदी सरकारच्या वोकल फॉर लोकल या धोरणाचा परिचय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्यांच्या निवडीमागे ठळकपणे जाणवतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना परिधान केलेली प्रत्येक साडी नंतर माध्यमांमध्ये चर्चेत येते आणि यामुळे विणकरांच्या साड्यांनाही मागणी वाढते. तुम्हाला यातली कोणती साडी आवडली
ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुढच्या अर्थसंकल्पासाठी एखादी पारंपरिक साडीसुद्धा सुचवा.